हिंदुस्थान आणि पाकिस्तान, भारत पाकिस्तान युद्धामध्ये अखेर शस्त्रसंधी झालेली आहे, युद्धविराम झालेला आहे. आणि असं आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून ही युद्धविराम पुकारण्यात आलेला आहे. पण हा युद्धविराम असा सहजासहजी झालेला नाहीये. काल पाकिस्तानच्या कुरापती चालूच राहिल्यानंतर आज सकाळी आपल्या हवाई दलाने सुमारे 90 मिनिटाचा एक थेट, प्रिसाइज आणि बेधडक असा हल्ला केला पाकिस्तानच्या 11 अड्ड्यांवरती, बेसवरती. आणि त्याच्यानंतर पाकिस्तानलाही उपरती झाली आणि पाकिस्तानने शस्त्रसंधीचा, युद्धविरामाचा एक फोन आपल्याकडे केला. याविषयी आपण आज बोलणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. भारत पाकिस्तान युद्धाचा आज तिसरा दिवस होता. पण आज संध्याकाळी 5 वाजल्यानंतर शस्त्रसंधी झालेली आहे, युद्धविराम मिळालेला आहे, युद्धविराम जाहीर करण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूंनी तो जाहीर करण्यात आलेला आहे. एक प्रेस कॉन्फरन्स झाली आपल्याकडनं आणि त्यांच्याकडनं देखील, आणि आपण हा युद्धविराम जाहीर केलेला आहे. पण तो युद्धविराम असा सहजासहजी झालेला नाही हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. काल पाकिस्तानच्या कुरापती चालू राहिल्या, आजही पाकिस्तानने कुरापती केल्या आणि काही मिसगाईड करणारी स्टेटमेंट, काही मिसगाईड करणारे व्हिडिओ, काही मिसगाईड करणाऱ्या प्रेस नोट मुद्दामून प्रसारित केल्या, ज्याच्यामुळे पॅनिक निर्माण होईल भारतामध्ये. त्याला आपल्याकडनं देखील तितक्याच जोरदार प्रमाणे उत्तर देण्यात आलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन. पण त्याच्या आधी सकाळी एक 90 मिनिटाचा, तब्बल 90 मिनिटाचा तुफानी थेट आणि एक प्रिसाइज, ज्याला म्हणता येईल असा हवाई हल्ला आपण केला. आणि त्याच्यामध्ये आपण 11 बेस, त्यांचे बेस कॅम्प ज्याला म्हणता येईल, मिलिटरी बेस कॅम्प उद्ध्वस्त केले. आणि त्याच्यानंतर ही पाकिस्तानला उपरती झाली, पाकिस्तानला ही अक्कल आली, पाकिस्तानचं हे शहाणपण सुचलं पाकिस्तानला. आणि पाकिस्तानने युद्धविरामाच्या साठी आपल्याकडे हात पुढे केला आणि आपण तो मानला आणि मग युद्धविराम झाला. पाकिस्तानने देखील आज आपल्याकडे उधमपूर, पठाणकोट, भुज आणि आधमपूर येथे हल्ले केले. आणि ते हल्ले प्रामुख्याने आपल्या नागरी वस्तीवरती होते, ते हल्ले आपल्या नागरी इमारतींवरती होते. आणि त्यांचं टार्गेट हे आपलं सैन्य किंवा हे आपल्या बेस, आपल्या सैन्याचा बेस नसून नागरी हल्ला करणं हे त्यांच्या हल्ल्यांमधनं दिसून आलं आपल्याला. आणि त्याच्यामुळे हिंदुस्थानने देखील त्यांना त्याच प्रमाणात जोरदाररित्या उत्तर दिलं. आज सकाळी जो 90 मिनिटाचा हल्ला झाला तो कुठे कुठे झाला हे देखील आपण बघणार आहोत. पण आपल्यावरती जे हल्ले केले गेले त्यामध्ये त्यांनी जे जाणून बुजून मिसगाईड करण्यासाठी ज्या प्रेस नोट काढल्या, जे व्हिडिओ रिलीज केले, ते तसं काही झालं नव्हतं. आपले कुठल्याही प्रकारचं आपल्याला जास्त प्रमाणात नुकसान झालं नव्हतं. आपले काही नागरिक, निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले, त्याबद्दल वादच नाही. आणि निष्पाप नागरिक बळी जात आहेत याच्यासाठीच आपण रिटॅलिएट करून आपण एक जोरदार हल्ला आज सकाळी 90 मिनिटाचा केला, जो हल्ला अत्यंत तीक्ष्ण ज्याला म्हणेल किंवा अत्यंत बेधडक ज्याला म्हणेल किंवा मोठ्या पल्ल्याची क्षेपणास्त्र वापरून आपण जो हल्ला केला. आणि त्या हल्ल्यामध्ये आपण त्यांची 11 महत्वाची ठाणी, 11 महत्वाची बेस कॅम्प उद्ध्वस्त केले. ते बेस कॅम्प कुठले कुठले होते ते आपण बघूया. आणि मग त्याच्यानंतर मी मगाशी म्हणालोय त्याप्रमाणे पाकिस्तानला ही अक्कल सुचली आणि पाकिस्तानने आपल्याकडे शस्त्रसंधीचा हात पुढे केला. आणि नंतर मग या 3 दिवस चाललेल्या युद्धाला युद्धविराम मिळाला. ती 11 स्थानी कुठली होती ते मी तुम्हाला सांगतो. ती 11 स्थानं अशी होती. जो 90 मिनिटाचा हल्ला झाला, त्या 90 मिनिटाच्या हल्ल्याने काय केलं, जे आपण म्हणतो ना की नाक दाबलं की तोंड उघडतं, ते तसंच झालं. पाकिस्तानचं नाक आपण दाबलं आणि मग त्यांचं तोंड उघडलं. किंवा आपल्या भाषेत बोलायचं तर थोडं परखड भाषेत किंवा थोड्या आपल्या ज्याला म्हणता येईल की कणखर आणि मराठी भाषेत बोलायचं तर बांबूचे फटके पडले आणि मग पाकिस्तानची चाल जी वाकडी झाली होती ना ती बरोबर सुधारली. तर ते हल्ले आपण कुठे कुठे केले आणि ते काय महत्वाचे होते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जी महत्वाची स्ट्रॅटेजिक सेंटर्स होती पाकिस्तानची, ज्याला म्हणता येईल की जी त्यांची ड्रोन उडवण्याचे देखील ते अड्डे होते, जे त्याला ड्रोन लॉन्च पॅड म्हटलं जातं, त्या ठिकाणी आपण हल्ले केले. त्यातला सर्वात पहिला महत्वाचा हल्ला होता तो नूर खान चकलाला इथला. त्या ठिकाणी काय होतं तर त्या ठिकाणी लॉजिस्टिक ऑपरेशन्स आणि व्हीआयपी मुवमेंट पाकिस्तानी सैन्याच्या
आणि पाकिस्तानी सरकारमधल्या महत्वाच्या लोकांच्या पाकिस्तानी ज्याला म्हणते लष्करी अधिकारी आणखी पाकिस्तानच्या सरकारमधले अधिकारी यांच्या व्हीआयपी मोमेंट्स तिथे असायच्या. त्या नूर खान चकलाला मधलं जे स्थान होतं त्याला आज आपण उद्ध्वस्त केलं. दुसरा आपण हल्ला केला रफिकीला, जिथे सर्वात महत्वाची एअरफोर्स ऑपरेशन्स सेंट्रल एअर कमांड चालायची, जे पूर्व पश्चिम आणि दक्षिणेच्या ज्या हवाई सीमा आहेत पाकिस्तानच्या त्याच्यावरती तिथनं पाकिस्तानकडनं नजर ठेवली जायची. ते रफिकी अड्डा देखील आपण आज उद्ध्वस्त केला. त्यानंतर मुरीद नावाचा जो एअरबेस होता त्यांचा, तो प्रमुख लष्करी एअरबेस मानला जातो. तो इस्लामाबाद पासून साधारण 100 ते 120 किलोमीटरवरती आहे. तो आपण उद्ध्वस्त केला. त्यानंतर सुकूर आणि सियालकोटमध्ये आपण हल्ले केले. सुकूर आणि सियालकोटचे हल्ले इतके भीषण होते की त्या तिथे त्यांचा अक्षरशः त्याला म्हणतात ना की मागमूस देखील आपण ठेवलेला नाहीये. ते हल्ले देखील जबरदस्त होते. त्यानंतर ड्रोन प्रक्षेपणाचे जे हवाई अड्डे होते, 2 महत्वाचे अड्डे आहेत ते ड्रोन प्रक्षेपण तिथनं केलं जायचं. ते होते पसरूर आणि चुनियान. हे पसरूर आणि चुनियान नावाचे जे 2 अड्डे होते तिथनं प्रामुख्याने ड्रोनचं प्रक्षेपण केलं जायचं. ते दोन्ही अड्डे देखील आपण आज उद्ध्वस्त केले सकाळी. त्याच्यानंतर सरगोदाला त्यांचं एअरफोर्सचं ऑपरेशन होतं, ते सरगोदाचा हवाई अड्डा देखील आपण आज उद्ध्वस्त केला. त्यानंतर स्कार्दूमध्ये त्यांचं एक मोठ्या प्रमाणावरचं ज्याला अत्यंत महत्वाचं लॉन्चपॅड म्हटलं जातं पाकिस्तानचं, ते लॉन्चपॅड देखील आपण स्कार्दूमधनं उद्ध्वस्त केलं. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा जो अड्डा होता त्यांचा, जिथं त्यांचं रॅपिड मोबिलायझेशन होतं, जिथे त्यांचे महत्वाची ज्याला म्हणता येईल की जी ऑपरेशन्स, जी लॉजिस्टिक ऑपरेशन्स होती ती ठरली जायची, ते भोलारी आणि झेकोबाबाद. हे भोलारी आणि झेकोबाबाद वरती देखील आपण हल्ला केला आणि ते देखील तळं आपण उद्ध्वस्त केली. ही जी महत्वाची 11 स्थानं होती पाकिस्तानची, ज्याला म्हणता येईल की पाकिस्तानचा आपण कंबरडं मोडलं, हवाई कंबरडं मोडलं. आणि त्यामुळे पाकिस्तानला आज अक्षरशः गुडघ्यावरती यायला लागलं. पाकिस्तानला आपल्याकडे शस्त्रसंधीसाठी हात पसरावे लागले. पाकिस्तानने आज आपल्याला युद्धविराम करतो म्हणून सांगितलं आणि यामुळे अक्षरशः ज्याला म्हणता येईल ना की पाकडे अक्षरशः गुडघ्यावरती आले आणि त्यांच्याकडनं आपल्याला युद्धविराम करण्यासाठी हे आपल्याकडनं जी झालेली हवाई हल्ला होता, जो सकाळी 90 मिनिटाचा हवाई हल्ला होता, त्यानंतर पाकिस्तानच्या सरकारमध्ये आणि प्रामुख्याने लष्करामध्ये त्यांच्या हालचाली सुरू झाल्या की आता युद्धविराम करणं भाग पडणार आहे आपल्याला. आणि त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सने आपल्या सरकारकडे एक दूरध्वनी केला, आपल्या मिलिटरीच्या चीफला दूरध्वनी केला, आपल्या डीजीएमओला दूरध्वनी केला आणि आपल्याकडे प्रस्ताव ठेवला युद्धविरामाचा. युद्धविरामाचा प्रस्ताव आपण स्वीकारलाय. 12 तारखेला दुपारी याच्यावरती पुन्हा चर्चा केली जाणार आहे. युद्धविराम झालेला आहे, पण ज्याला म्हणतात की त्याच्यानंतरची जी बोलणी असतात, जी बोलणी जास्त महत्वाची असतात, ती कुठल्या प्रकारे होतात ते आपल्याला 12 तारखेला कळणार आहे. 12 तारखेपर्यंत आपल्याला आता या संदर्भातल्या जी शस्त्रसंधी जी झालेली आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी ठरतायत, कुठले कुठले मुद्दे चर्चेला येतील आणि त्याच्यावरती काय चर्चा होईल आणि काय ठरेल इंडिया आणि पाकिस्तानमध्ये, हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये, भारतामध्ये आणि पाकिस्तानामध्ये, ते आपल्याला कळणार आहे. त्यासाठी 12 तारखेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे. 12 तारखेला या संदर्भातल्या अनेक गोष्टी आपल्याकडून स्पष्ट होतील केंद्र सरकारकडनं आणि प्रामुख्याने आपल्या ज्याला म्हणता येईल की डिफेन्सकडनं एक प्रेस नोट त्याच्यावरती तातडीने काढली जाईल जी अधिकृत असेल. आणि त्यामुळेच तोपर्यंत 12 तारखेपर्यंत जो काल आणि परवा खरं तर त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. मेनस्ट्रीम मीडियानी जे लज्जास्पद काम केलेले हिंदुस्थानातल्या, भारतातल्या, त्यांनी किमान 12 तारखेपर्यंत तरी आता जरा शांत राहावं, स्वतःची अक्कल पाजळू नये. नाहीतर 12 तारखेच्या बोलण्यांच्या आधी जी बोलणी होणार आहेत हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये, त्याच्या आधीच मेनस्ट्रीम मीडियावरती त्यांचे मुद्दे पण येतील आणि काय काय बोलणी होईल हे पण होईल आणि कदाचित ते जाहीरही करायला कमी करणार नाहीत. त्यामुळे मेनस्ट्रीम मीडियानी जरा थोडं ज्याला म्हणता येईल की थंड घ्यावं. मेनस्ट्रीम मीडियानी जरा स्वतःवरती कंट्रोल करावा. नाहीतर जे आपल्या सैन्यानी कमावलेलं आहे ते मेनस्ट्रीम मीडियानी त्यांच्या आतताईपणामुळे आणि मूर्खपणामुळे गमावू नये, एवढीच आपण आता अपेक्षा करू शकतो. आज सकाळी जो आपण हवाई हल्ला केला, जो 90 मिनिटाचा हवाई हल्ला होता पाकिस्तानवरती केलेला, त्यामुळे पाकिस्तानसमोर 2च पर्याय शिल्लक राहिले होते आणि ते 2 पर्याय असे होते, एकतर एस्कलेट आणि ज्याला म्हणतील की लूज युअर प्रिसाइज थिंग्स मोर, आणि दुसरं म्हणजे शस्त्रसंधी. तर पाकिस्ताननी थोडी अक्कल दाखवून त्यांना त्यांच्या अल्लानी मला वाटतं थोडी अक्कल दिली असेल आणि त्यांनी शस्त्रसंधी केली, युद्धविराम केला. 12 तारखेपर्यंत थांबूया.
12 तारखेला आपल्याला कळेलच शस्त्रसंधीमध्ये या युद्धविरामामध्ये आपण कुठल्या बाजूला आहोत आणि पाकिस्तान कुठल्या बाजूला आहे. बाजूला आहे म्हणण्यापेक्षा मी बाजूला आहे याच्यासाठी म्हणतोय की ज्याला म्हणतो की स्ट्रॅटेजिक जी मोडस ऑपरेंडी आपली ठरलेली असेल त्याच्यामध्ये आपण कुठे उभे राहतोय, कुठे आहोत आणि पाकिस्तान कुठे असेल आणि जागतिक दर्जावरती याचे काय काय परिणाम होणार आहेत हे देखील आपल्याला 12 तारखेच्या झालेल्या बैठकीच्या नंतर जी अधिकृत प्रेस नोट, जे अधिकृत प्रेस घेतली जाईल सरकारकडनं, डिफेन्सकडनं, तेव्हा आपल्याला कळणार आहे. तोपर्यंत आपण भारताच्या दृष्टीने, भारतीय नागरिकांच्या दृष्टीने चांगल्याच गोष्टी घडतील याची अपेक्षा करूया. आजचा व्हिडिओ हा केवळ सकाळी केलेला आपण पाकिस्तानवरचा थेट प्रिसाईज हवाई हल्ला जो 90 मिनिटं चालला आणि ज्याच्यामध्ये आपण 11 अत्यंत महत्वाची पाकिस्तानची बेस कॅम्प उद्ध्वस्त केले त्याच्या संदर्भातला, ती कुठले बेस कॅम्प होते त्या संदर्भातला आणि संध्याकाळी जाहीर झालेल्या युद्धविरामाच्या संदर्भातला होता. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद.